प्रेमाने बोला धन निरंकारजी. परत फेड होणार नाही, हर देव तुझी ऋणाची. दिन रात जाणीव होते, हृदयात क्षणाक्षणांची. परत फेड होणार नाही, हर देव तुझी ऋणाची. बघा, आज बाबाजींचा 13वे समर्पण दिवस आहे. की बाबाजी हे समाजासाठी जगले, परिवाराचा त्यांनी विचार नाही केला. 36 वर्षे त्यांनी हे सत्संगमध्ये घातले. बघा, प्रेमाचा वर्षाव केला समाजावर. हे विश्वच त्यांनी आपलं मानलं. जीवन किती जगल्याला महत्त्व, हे बघा जीवन कसे जगल्याला महत्त्व आहे. जेव्हा ही बाबांची बातमी कानावर आली तेव्हा असं वाटले की हे सगळं आता जगच थांबले की काय. पायाखालची अगदी जमीन सरकून गेली. वाटलं आम्ही आता पोरके झाले. आमच्या डोक्यावरचा आमचा सद्गुरू, आमचा पित्याचा हात गेला. खूप असं धक्का बसला होता. पण सद्गुरू हा कधीच येत आणि जात नसतो. तो नश्वर शरीराचा त्याग करून हे शरीर बदलत असतो सद्गुरू हा. मग नंतर सुदीक्षा मातांनी आम्हाला असंच बाबाजीपेक्षाही जास्त प्रेम दिलं. आपल्या पंखाखालून घेऊन आमची माय माऊली आम्हाला सद्गुरू सुदीक्षाजी बसली आणि एकदम असं सुंदर अशा रीतीने परत बाबाजीच्या मागे पण सगळे सत्संग वगैरे व्यवस्थित चालवले. बघा जीवन किती जगले याला महत्त्व नाही. जेव्हा बाबाची बातमी आली ऐकायला तेव्हा करोडो लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू हे मावत नव्हते बघा. आणि आपण जर एखादं कोणी गेलं तर एखादं शेजारी नाही तर म्हणता जाऊ द्या, बरं झालं गेला, त्याचे कर्म नव्हते चांगले. माणसानं जीवन असं जगावं की आपल्या गेल्यानंतर 4 जणांच्या तरी डोळ्यात पाणी आलं पाहिजे. बाबाजी हे आम्ही कधीच उपकार फेडू शकत नाही. बाबाजी खूप आम्ही तुमचे ऋणी आहेत. प्रेमाने बोला धन निरंकारजी.